तू अख्खा गेले वर्षी शेतामध्ये ज्वारी पेरली होती, त्यानं अख्खा शेतामध्ये गहू पेरला होता, त्यानंही भरून ठेवला, तूही भरून ठेवला. आता तुझ्या शेतात पूर्ण गहू आहे आणि त्याच्या शेतात ज्वारी आहे. दिसायला ज्वारी आहे पण भरलेला त्यानं गेल्या वर्षीचा गहू आहे. तुझ्या शेतात दिसायला गहू आहे पण भरलेली ज्वारी आहे. आणि म्हणून तुला 12 महिने भाकरीचं आहे आणि त्याला 12 महिने चपात्याचं आहे. काय आजचं जेवण गेले वर्षीच्या पिकावर आहे, तसं आताचं सुख दुःख मागच्या संचितावर आहे. भोगतो ना घडे संचिता वाचुनी, भोगतो ना घडे संचिता वाचुनी, भोगतो ना लिखित आहे, जसं जसं संचितात आहे त्याप्रमाणे ते घडणार आहे. जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पांती. कितीही प्रयत्न करा नाही बदल होऊ शकत नाही. मग संचित म्हणजे साठवलेलं धान्य, प्रारब्ध म्हणजे दळायला नेलेलं, आणि शेतातलं पीक म्हणजे क्रियमान. हे पिकलं मग संचितात म्हणजे कणगीत साठवलं, आणि कणगीत साठवलेलं दळून आणलं. म्हणून संचित आणि प्रारब्ध हा भोग आहे, ते साठवलेलं आहे. भोग तो न घडे, जे कणगीत आहे तेच खायला मिळेल तुम्हाला. भोग तो न घडे संचिता वाचोनी. किती प्रयत्न करा त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. भगवान असला तरी त्यालाही हे भोगावंच लागतं. ज्याचं जसं ठरलेलं आहे त्याप्रमाणे हे घडणार आहे. म्हणायचं असते थोडं वेळेवर पोहोचलं असतं तर, नाही, ते पोहोचणारच नाही ना, पोहोचणारच नाही वेळेवर. ते नवरा आयत खाऊ होता, तिकडच्या गोष्टी सांगतो सगळ्या, बरं का पाटील. इकडचे सगळे चांगले लोक आहे. आणि मुंबईसारखं ती बिचारी धुंडी भांडी असं तसं करून 2 लेकरं ते, आणि हे डबल खायचं, नुसतं पत्ते कुटत बसायचं रेल्वेच्या काठाला जाऊन. काही कमी जास्त बोलली का हो, हे घरात जास्त कमी बोलली ना आत्महत्याच करील. घाबरून जायची बिचारी, घाबरून जायची. मेलं तर काय करा, घाबरून जायची. दिवाळी 4 दिवसावर आली. तिनं सहज विषय काढला. पहाटे
5ची वेळ होती, अजून उजाडलं नव्हतं. ती म्हणली, अहो घरात धान्याचा दाना नाही, दिवाळी आहे, लेकराला कपडे नाही. लावली का कटकट, आत्महत्याच करील. आता ती ऐकू ऐकू बेडर झाली होती. नेहमीच म्हणता आत्महत्या, जाय कर आत्महत्या. आता आता घ्या, जावंच लागेल ना. संतोष बुवा निघालं, ते उड्डाण पुलावर आलं. आत्महत्या करायला पहाटे 5ला मुंबईत 40 फूट उंचीचा उड्डाण पूल. इकडे तिकडे पाहिलं, कोण नसल्याची खात्री केली, टाकली उडी आत्महत्येसाठी. खालून भाजीवाला भैया चालला होता. ते चपट टोपलं, गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या असतात तशा भाजीच्या जुड्या व्यवस्थित लावलेल्या. माय लेकराला लुगड्याच्या पदरात घेते ना, तसं टोपल्यात पडलंय आत्महत्यावालं. ते नाही मेलं, भाजीवालं मेलं. बरं ते घरून, बरं पाटील, घरून सांगून आलं होतं मुलांना, काळजी करू नका बाळांनो, आज जेवढ्याची भाजी विकल्या जाईल ना तेवढ्याचे फटाकेच आणतो. त्याचे लेकरं खुश होते, पप्पा फटाके आणणार. ते पुलाखाली मेलं. आणि याची बायको खुश झाली होती, कायमची कटकट गेली. हे दुपारच्या जेवणाला गेलं. मी का सांगतो, अरे जे जे लिहिले संचिती, बस त्याप्रमाणे हे घडणार म्हणजे घडणार. म्हणून ते आधी ठरलेलं आहे. मी सांगून गेलो, प्रमाण होऊन गेलं. प्रिलब्ध पहिले रचा, पाचे रचा चरीर, तुलसी चिंता क्यों करे रे, भज भज रे रघुवीर. भोगतो न घडे संचिता वाचुणी. मग जे संचितात आहे त्याप्रमाणे घडणार आहे ना. करावे ते मनी समाधान. हे पहा, तुम्ही आम्ही जीवनाच्या यात्रेमध्ये एकत्रित आलेलो यात्रिक आहो. या फलीकडे फार मोठा संबंध नाही आपला. आपण प्रवासी आहो. भेटी झाल्या हे भाग्य आहे. इथं प्रवासीच आहो, सगळे प्रवासी. फक्त लावलेले नाते संबंध आहे. पिताजी कहे पुत्र मेरा है, माता कहे पुत्र मेरा है, ना माता का ना पिता का, ये तो जन्म देने का नाता है. बस आपण जन्म घेतला, त्यांना मायबाप म्हणायचं आणि त्यांनी आपल्याला बाळू म्हणायचं, झालं सुरू. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना बहन का ना भाई का, ये तो रक्षाबंधन का नाता है. बरं का मधुबुआ. ससुरा कहे जावई मेरा है, और सास कहे जावई मेरा है, ना ससरे का ना सास का, ये तो लड़की देने का नाता है. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. एक प्रवासी एका गावात आला. त्याला उतरायचं होतं, रात्रभर कुठंतरी मुक्काम करायचा म्हणून एका फकीराला भेटला. फकीर, मुस्लिम समाजातला महात्मा. फकीर जी बोलो, दूर से यात्रा करते करते थक गए, एक रात विश्राम करना है, तो कोई बस्ती बताओ. बोले आओ मेरे पीछे. फकीर पुढं, हे माग. फकीरानं नेलं कब्रस्तानमध्ये. त्याला वाटले ऐकायला गेलं का नाही, याला काय. बोले फकीर जी, मैंने आपको क्या कहा था कि दूर से पैदल आए, थक गए यात्रा करते करते, तो एक रात विश्राम करना है, कोई बस्ती बताओ. तो स्मशान भूमि ले आए. बोले गधे, बस्ती बस्ती क्या बकवास करते हो, वो तो धर्मशाला है, कुछ दिन रहना पड़ता है, आखिरी का पूरा निवास कब्रिस्तान होता है. मैंने सोचा था बनाऊंगा दुनिया में मकान, लेकिन मेरा असली ठिकाण स्मशान में था, ये मुझे मालूम न था. जायचं आहे प्रत्येकाला. आणि ज्याचं जेवढं विधिलिखित आयुष्य आहे, प्रवास हा वयमानावर नसतो. प्रवास, आपण प्रवासी आहो, केवल बिछड़ने के लिए है ये मेल मिलाप. आता तुम्ही 7 ते 9 कीर्तनाला आले गोंधळी बाबा, कशासाठी? कीर्तन ऐकासाठी आम्हालाही कळतं. पण 9 वाजल्यानंतर आपल्या घरी जाण्यासाठी नायलनच्या दोरीनं जरी बांधून ठेवलं ना महेशनं तुम्हाला, तरी दोऱ्या तोडून घरी जाल तुम्ही.
केवल बिछड़ने के लिए है ये मेल मिलाप, एक मुसाफिर हम है, एक मुसाफिर आप. म्हणून हा प्रवास आहे. तुम्ही आम्ही एक कल्पना करा, पालेगाव म्हणजे एक रेलगाडी आहे. त्या गावातले घरं म्हणजे रेलगाडीचे डबे आहे आणि घरातले माणसं म्हणजे डब्यातले प्रवासी आहे. मग प्रवास कशावर आहे? वैमानावर, तिकिटावर. नीट ऐका, तिकिटावर आहे. ज्याचं तिकीट जिथे संपतं तिथे त्या प्रवाशाला उतरावं लागतं. मग तिकीट संपल्यावर तो प्रवासी उतरतोच ना. हो. मग जर तिकीट संपल्यावर उतरावंच लागत असेल तर मनवुनी मनी मानू नये खेळ. मना बोनी मनी मानू नये खेळ. मनवुनी मनी मानू नये खेळ. मनवुनी मनी मानू नये खेळ. मना बोनी मनी मानू नये खेळ. मना बोनी मनी मानू नये खेळ. मनवुनी मनी मानू नये खेळ. मनाबा गोविंद वेळ वेळ. मनाबा गोविंद वेळ वेळ. मना बोनी मनी मानू नये खेळ. मना बोनी मनी मानू नये खेळ. मनवा गोविंद मनवा गोविंद तिकीट संपल्यावर उतरायचंच आहे ना. हो. मग उतरायचं जर निश्चित झालं तर उतरल्याबद्दल दुःख. आता हे बोलणं सोपं आहे महाराज. ज्याच्यावर बितली त्याला विचारा. बोलणं काय. दुसऱ्याच्या घरी प्रेत पडल्यानंतर तंबाखूला चुना मळून माणसं समजूत काढतात. कशाला रडता नानी, नाशिवंत देह जाणार सकळ तिथं. हिच्या घरी नाही आठवत तो अभंग, दुसऱ्याच्या घरी. अरे ज्याच्यावर दुःख कोसळलं त्याला विचारा. आज घराचा कर्ता पुरुष गेला भगवानराव. कर्ता पुरुष गेला. काय वाटत असेल त्या आशाबाईला, महेशला, त्यांच्या बंधूला. अरे पैशानं सर्व मिळेल तुम्हाला, भावाची खरेदी होत नाही, लक्षात घ्या. शांतारामजी, विश्रामजी यांचा पाठीराखा गेला का नाही. भावाची खरेदी. जिथं रामचंद्र नापास झाला म्हणजे पाटील नाही आमचे, रामचंद्र भगवान. शक्ती लागली भावाला, देवाचं सांगतो मी, लक्ष्मणाला मांडीवर घेतलं डोकं. सगळे रामायण पाठ आहे तुम्हाला. आणि जे रडायला सुरुवात केली कोण? जगाचे अश्रू पुसणाऱ्यानं. जिथं देव फेल गेला आणि डोक्याहून हात फिरवू फिरवू लक्ष्मणा, अगाध बंधुपणाची सीमा तुवा दाविली सख्या उत्तमा. माझा निवविला अंतरात्मा, एवढा प्रेमा वाढवला. मज लागी नवमास कष्टलास, रामचंद्र म्हणतात. त्या गुणी राजभोग विलास, सेवा केली 14 वर्ष निराहार राहोनिया. नाही आठविली माता पिता सुतदारा, वैभव विषया लागो तिला नाही थारा. इंद्रिय जीत धैर्य पुरा, ऐसा बंधू दुर्लभ. जिथं भगवान रामचंद्र नापास झाला तर मग शांतारामजी आणि विश्रामजीचं काय? कारण पैशानं मित्र मिळतात, मित्र मिळतात. पैसा असेल ना तर मित्राला बोलवावं लागत नाही. मधुबुवा बरोबर जवळ येतात गुटख्याची पुडी खायला. पैसा पाहिजे. पैसा असल्यावर पिता कहे पुत सपुत्र, मात उठात के गोद बलैया. नारी कहे घर के घर थंबन बहन, कहे मेरा लायक भैया. अड़ोस पड़ोस भी अर्ज करे, और चाचा कहे मेरा लायक भतैया. दादू 2 हात उठा कर कहे जब में होवे लाल रुपया. 2000ची नोट आहे ना रे तुमच्याजवळ. म्हणून हे सगळे सगळे हे शोधावं लागत नाही.
मित्र विकत मिळतात, पैसा असू द्या आपोआप येतात, भावाची खरेदी होत नाही. आणि भावाचं प्रेम मित्र देऊ शकत नाही. एका मायच्या पोटातून आलेले असतात. जरी तुमचा अबोला असेल, समजा कल्पना करा 10 वर्ष झाले तुम्ही तुमच्या भावासोबत बोलत नाही, तुमची परिस्थिती चांगली आहे, त्याची खालावली आहे, तुम्ही दोघंही स्टँडवर, तो एका कोपऱ्यात उभा आहे, त्याच्याजवळ तिकिटाला पैसे नाही रमेश पाटील, तो दुसऱ्याची हनवटी धरतो स्टँडवर, मला 50 रुपये द्या गावाला जायला, आणि हा भाऊ कांजीच्या कपड्यावाला 5-25 मित्रांना 200 रुपयाच्या गुटख्याच्या पुड्या खाऊ घालतो. एवढ्यात जर तुम्हाला कोणी आईवरून शिवी दिली, मित्रांना वाईट वाटत नाही, ते गुटख्याच्या पुड्या चघळण्यासाठीच टोळका आलेला आहे. त्यांना माहिती आहे याची आई वेगळी, आपली आई वेगळी. पण 10 वर्ष झाले बोलत नाही तुम्ही भावासोबत, त्यानं तुम्हाला शिवी दिलेली ऐकू द्या, वाघासारखा पळत येईल आणि शिवी देण्याचा थोबाड फोडल का, हे प्रेम नाही. म्हणून बंधू गेला, महेशचं छत्र हरवलं, आशाबाईचं कुंकू गेलं. मला तो प्रसंग आठवतो. चितेवर प्रेत ठेवलं राजा दशरथाचं. 1च मिनिट घेतो. काहीला वाटतं बाबा रामायण सुरू केलं म्हणजे हे जातंय का अर्धा तास. तो माझा विषयच आहे, पण अभंगाला धरून विठ्ठल. आणि चितेवर प्रेत ठेवल्यानंतर ही 2 मंडळ, आता राजा होता आणि नुसतं त्या प्रेताकडे पाहिलं, समाजाने ढसढसा रडायला सुरुवात केली. का? आपला राजा पृथ्वी तलावर नाही रे, स्वर्गात जर गेला तर इंद्र ताडकन उतरायचा आसनावून आणि नमस्कार करून आपल्या मांडीला मांडी लावून आसनावर बसवायचा. एवढं वजन राजा दशरथाचं स्वर्गात इंद्राजवळ होतं. आणि त्याच्या प्रेताकडे पाहू पाहू सगळे रडू लागले. वसिष्ठांनी शांत केलं, भाषण सुरू केलं. देखो भाई, पिताजी रोने लग गए तो समझ लेना बुढ़ेपन की लाठी चली गई, माँ रोने लग गई तो समझ लेना वारिस गया, पुत्र रोने लग गया तो समझ लेना छात्र समाप्त हुआ, पत्नी रोने लग गई तो समझ लेना सुहागन विदुर हो गई, बहन रोने लग गई तो समझ लेना रक्षाबंधन का त्योहार समाप्त हो. आज भाई, पुत्र, बहन, माता पिता नहीं, पूरी अयोध्या रो रही. इसका मतलब अयोध्या का सूर्यास्त हो गया. अगदी तसं झालं. नुसतं घरापुरतं नाही, सगळ्या पालेकरांना वाटत होतं भगवानरावनी फार वर्षे राहावं. पण होतं काय रमेश पाटील, सज्जनाला आयुष्य कमी असतं आणि दुर्जन लवकर मरत नसतं. ज्ञानेश्वर महाराजची गरज होती समाजाला, तर 22व्याच वर्षी निरोप घेतला. मान्य आहे ना तुम्हाला? तुकोबारायची गरज होती, तर 42 वर्ष जगात निरोप घेऊन निघून जातात. सज्जन त्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी समाज वैतागला. अख्खा तालुका सत्यनारायण घालायला तयार आहे. एवढी कटकट जाऊ द्या, ते प्रत्येकाच्या दाव्याला हजर असते. उलट आहे, उलट आहे. विधी लिखित जे आहे त्याप्रमाणे घडत असतं. मग बोलणं सोपं आहे महाराज. त्या घरात जी पोकळी निर्माण झालेली असते ती भरून निघत नाही. जोपर्यंत वडील असतात, आजोबा आजी, भरदार वाटतं घर. एकदा ते गेल्यावर केवढे मोठे फोटो लावा, घराचं वजन निघून जातं. मायबाप फार काही करत नसतील रमेश पाटील. म्हातारपणचे मायबाप म्हणजे निरंजन आहे देवाऱ्यातली, निरंजन. अंधुक प्रकाश असेल, ट्यूबलाईट सारखा जरूर नाही, मान्य आहे, ट्यूबलाईट सारखा प्रकाश नाही, पण निरंजन सारखा अंधुक प्रकाश म्हणजे म्हातारे मायबाप. पण घर असं मंदिरासारखं वाटतं जोपर्यंत आई वडील. एकदा निरंजन विजली, घरातलं मांगल्य संपून जातं. मग तुम्ही सांगता महाराज, मनवणी मनी मानू नये खेद. ज्याचं दुःख त्याला होणारच. हो, होणार, मान्य आहे, आम्हाला मान्य आहे. पण दुःख का होतं याचं संशोधन करा. मुलगा
दिवसभर गणेश विसर्जनाच्या अनंतराव मिरवणुकीत गेला. रात्री 2 पर्यंत नाचला. आता नाही, 2 वर्ष झाले बंदी आहे. 2 पर्यंत नाचलं ते रात्रीच्या. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये रात्री आलं, खेड्यातला प्रसंग, आणि झोपलं तर ते रडायला लागलं. कारण त्याच्या पायाला जखम होती, ती चिघळली होती, पाय ठणकत होता, वेदना सहन होईना. त्याची माय रागावली. ते मोलमजुरी करणारा दिवसभर कबाड कष्ट करतो आम्ही, रात्रीचा झोपू देत नाही. झोप ना आता. तुम्हाला त्रास द्यावा ही इच्छा आहे का ग आई माझी? मग का रडतो? माझ्या पायाची जखम चिघळली ग, त्या वेदना सहन होत नाही. असं कर बाळू. काय त्या जखमेकडे लक्षच देऊ नको. तो म्हणला, मम्मी कितवी शिकली होती तू? अरे जखम माझ्या पायात आहे, वेदना मला होतात, तुझ्या क्वाटवरून उपदेश करते का? लक्ष देऊ नको. अरे ज्याची जखम त्याला त्या वेदना जाणवणारच. आणि तुम्ही म्हणता मानू नये खेद. हो बरोबर आहे. पण माझा प्रश्न आहे, रात्रीच्या 2 पर्यंत नाचलं तेव्हा जखम नव्हती का? होती ना. पण त्या नाचण्याच्या आनंदात मधुभाऊ त्याचं लक्ष त्या जखमेच्या दुःखाकडे नव्हतं, विसरलं होतं. आणि आता निवांत आलं घरी, झोपताना लक्ष दुखण्याकडे गेलं, त्याचं चिंतन करीत बसलं, रडतं. तसं मानू नये खेदू. का? तुम्ही त्या मनाला मोकळं सोडताना ते बसतं दुःखाचं चिंतन करत. ते गणपती विसर्जनात विसरलं ते, कारण दुखण्याला विसरलं. तसं मनाला काम लावा, मनाला काम लावा. कोणतं? म्हणावा गोविंद वेळोवेळा, म्हणावा गोविंद वेळोवेळा. नाचलं 2 वाजेपर्यंत, त्याच्या मनाला काम लागलं होतं गणपती विसर्जनात नाचणे, म्हणून ते दुःखाचा विसर पडला, रडलं नाही. आता निवांत बसलं, जखमेकडे लक्ष, मन चिंतन करत बसलं ना, आता रडतं. तसं तुम्ही मनाला मोकळे सोडताना मग ते मागचं सगळे आठवतं. माझे आजोबा होते, माझी आजी होती, माझे पप्पा होते. रिकाम मन सैतानाचं घर म्हणतात. त्याला काम लावा. कोणतं? म्हणावा गोविंद वेळोवेळा. तुम्ही पहा, संसार म्हणजे ओतप्रोत भरलेलं दुःख आहे, ओतप्रोत. आणि त्या दुःखाचा विसर पडण्याची ताकद गोविंदाच्या नामात आहे. गवळणी करती संसाराचा धंदा, आठविती त्या गोविंदा. मन हे गोविंदी, मनाला काम लावा. मन हे गोविंदी, देह काम करिओ. ही मनाला काम लावायचं. अख्खा विसर पाडण्याची ताकद गोविंदाच्या नामात आहे. त्या बाजारला जायच्या मथुरेच्या, दही घ्या, लोणी घ्या, ताक घ्या असं म्हणत नव्हत्या. गोविंदू घ्या कोणी दामोदरी घ्या गे, नवत महासती मथुरे जागे. गोविंदू घ्या कोणी दामोदरी घ्या गे, नवत महासती मथुरे जागे. गोविंदू घ्या दामोदरी घ्या घ्या, गोविंदू घ्या 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 घ्या, दामोदर घ्या घ्या घ्या, गोविंदू घ्या कोणी
मथुरे जागे दुडीवरी 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 दुडी गवळणी राधे निघाला 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 राधे निघाला दही घ्या लोणी घ्या म्हणत नाही, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हासती मथुरेच्या गे. पण हसू दे ना, हसू द्या. तुका म्हणे हासे जना, तुका म्हणे हासे जना, नाही कानते ठाई, नाही कानते ठाई तुका म्हणे हासे जना नाही कानते ठाई नाही कानते ठाई नाही कानते ठाई तुका म्हणे हासे जना नाही कानते ठाई हासे जन नाही काणते ठाई. पूर्ण दुःखाचा विसर पडण्याची ताकद संतोषराव गोविंदाच्या नामात आहे. देहाचा विसर पडण्याची ताकद आहे आणि देहाचा विसर पडून आम्ही आनंद स्वरूप भगवान आहे इथपर्यंत जाण्याची क्षमता गोविंद नामात आहे. गोविंद गोविंद म्हणा लागल्या छंद परिणाम मग गोविंद ते काया काया गोविंद ते काया गोविंद ते काया मग गोविंद ते काया काया गोविंद ते काया गोविंद ते काया भेद नाही देवा दया, भेद नाही भेद नाही देवा दया, भेद नाही देवा परिणाम गोविंद गोविंद म्हणा लागले या छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. मग देव कसा आहे सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा. म्हणजे पूर्ण दुःखाचा विसर पाडण्याची ताकद या गोविंदाच्या नामात असल्यामुळे मनवणी मनी मानू नये खेद आणि होत असेल तर विसर पाडण्याकरिता मनावा गोविंद वेळोवेळा. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. महेश भाऊ त्यांचे काका शांताराम विश्रामजीचं त्यांचंही मार्गदर्शन या पोराला आहे. दिवसभर पित्याच्या स्मरणार्थ अन्नदान चालू आहे, हरिपाठ हे सगळे कार्यक्रम मधुभाऊ तर माझ्या आधी हजर आहे. बस खूप आनंद, खूप आनंद. ठोब्बा Hari
तो न घडे संचिता वाचुणी करावे ते मणी समाधान मनवुनी मनी मानू नये खेद आणि होत असेल तर मनावा गोविंद वेळोवेळा. माणसाचा एक स्वभाव आहे रामचंद्र पाटील, चांगलं झालं पठ्ठ्यानं केलं, वाईट झालं देव कोपला. अरे तो कोपलच कशाला? तो कृपेचा समुद्र आहे. तुकोबारायांनी वाद घालताना लक्षात ठेव देवाला, आपुला तो बोल साच करी का कृपा सिंधू म्हणतील, तुला कृपेचा समुद्र म्हणतात ना. मग कृपेचा समुद्र जर भगवान आहे, अनंतराव तो कोपल कसा? देव कोपला, आमचं देवानं काही बरं नाही नाही, त्याचा नाही दोष, त्याचा नाही. मी असं विचारतो, फाशी देणं हा न्यायाधीशाचा स्वभाव आहे का? अरे फाशी ते लिखाण केल्यानंतर वाईट वाटतं न्यायाधीशाला, या माझ्या हातच्या लेखणीकडून एक जीव गेला आणि ती मोडून फेकून देतो, पुन्हा वापर करत नाही. न्यायाधीशाला वाईट वाटते. मग न्यायाधीशानं फाशी दिली नाही, मग फाशी कोण दिली?